पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। अनुदानाच्या नावाखाली लाचखोरी, शिरपूर कृषी कार्यालयातील डाटा एंट्री ऑपरेटर रंगेहात। 5,000च्या लाचेने उघडकीस भ्रष्टाचार, शिरपूर तालुका कृषी अधिकारीही अडचणीत। शासकीय अनुदानाची यादी प्रमाणित करण्यासाठी 5,000 रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना शिरपूर तालुका कृषी कार्यालयातील डाटा एंट्री ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांनी रंगेहात पकडले। या प्रकरणी संबंधित डाटा एंट्री ऑपरेटरसह तालुका कृषी अधिकाऱ्यावर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार सुनील धनराज पाटील वय 31, डाटा एंट्री ऑपरेटर, तालुका कृषी कार्यालय शिरपूर यांनी तक्रारदाराकडून 5,000 रुपयाची लाच मागितली होती। या मागणीस तालुका कृषी अधिकारी संजय हिम्मतराव पवार वय 43 यांनी दुजोरा दिल्याचे तपासात निष्पन्न झाले। तक्रारदार यांचे मौजे बबडाच, तालुका शिरपूर येथे शासनमान्य बियाणे व खत विक्रीचे दुकान आहे। महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत गव्हाचे प्रमाणित बियाणे वितरित करण्यात येते। सन 2025-26 मध्ये तक्रारदारांनी 90 शेतकऱ्यांना अनुदानित गव्हाचे बियाणे विक्री केले होते। त्या अनुषंगाने सुमारे 1,40,000 रुपयांचे शासकीय अनुदान मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह शेतकऱ्यांची यादी दिनांक 10 फेब्रुवारी रोजी तालुका कृषी कार्यालयात सादर करण्यात आली होती। ही यादी प्रमाणित करण्यासाठी 5,000 रुपये द्यावे लागतील अशी मागणी सुनील पाटील यांनी केल्याची तक्रार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली। त्यानुसार पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले। दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सापळा लावून कारवाई करण्यात आली। यावेळी सुनील पाटील यांनी तक्रारदाराकडून 5,000 रुपये स्वीकारताना पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले। त्यानंतर सुनील पाटील, संजय पवार यांच्या विरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पर्यवेक्षण अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती पद्मावती कलाल, सापळा अधिकारी यांच्या पथकाने केली। पथकात पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, पोलीस कॉन्स्टेबल मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, प्रीतेश चौधरी, महिला पोलीस कॉन्स्टेबल रेश्मा परदेसी, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर मोरे आदींचा समावेश होता। कारवाईस पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र यांचे मार्गदर्शन लाभले। पुढील तपास सुरू आहे।